शासकीय विश्रामगृह औंढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या ओबीसी विभागाची बैठक ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवडे पुसेगावकर यांच्या उपस्थितीत व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विकी देशमुख यांच्या नेतृत्वात 2 ऑक्टोबर रोजी पार पडली। यावेळी अनेक निवडी देखील करण्यात आला। यावेळी वसमत तालुक्यातील विशाल जाधव यांना राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती देण्यात आली व यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याणदादा आखाडे हे हिंगोली जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी येणार आहेत। त्यासाठी पूर्वतयारी बैठक पार पडली व त्यांच्या दौऱ्यात ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती जास्तीत जास्त संख्येने दर्शवावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवडे पुसेगावकर यांनी सांगितले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष हिंगोली विक्की देशमुख, अमोल गीते, विजय सांगळे, प्रसाद राऊत, जगन्नाथ सांगळे, शुभम सांगळे, कल्पेश पोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र T24 साठी हिंगोली येथून गोपाल सातपुते यांची रिपोर्ट। मोठी संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।